नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा पुन्हा आपल्या एज्युकेशन टूर बाय एश कोचिंग क्लासेस MPSC या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या लास्ट क्लासमध्ये आपण काय काय शिकलो बेटा, सॉलिडबद्दल आपण पूर्ण माहिती घेतली, त्याबद्दलचे काही क्वेश्चन 2-3 क्वेश्चन आपण त्यामध्ये डिस्कस केले. आजच्या या क्लासमध्ये आपण दोन महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करणार आहे. एकाचं नाव आहे लिक्विड आणि एकाचं नाव आहे बेटा गॅस. याबद्दलच्या यामध्ये येणाऱ्या प्रॉपर्टीज, यामध्ये येणारे क्वेश्चन्स, याबद्दल असलेलं जे काही पूर्ण कन्सेप्ट आहे, इट्स अँड एव्हरी कन्सेप्ट आपण काय करणार आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे बाळा. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा, माझ्या सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे. विनंती अशी की काल जो काही तुम्हाला पॉईंट मी शिकवला लास्ट क्लासमध्ये, आपला जो काही पॉईंट झालेला आहे त्या पॉईंटच्या कमीत कमी तुम्ही नोट्स बनवायला सुरुवात करा बेटा. ठीक आहे. आता लिक्विड द्रव आपण कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल किंवा नंबर ऑफ मॉलिक्यूल किंवा नंबर ऑफ आयटम हे थोडेसे लूजली बाउंडेड असतात. कशा असतात बाळांनो? लूजली बाउंडेड. त्याला आपण काय म्हणणार? द्रव असं म्हटलं जातं. तर समजून घ्या बेटा कंडिशन काय. तर मुद्दा नंबर फर्स्ट, यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की यांच्यामध्ये असलेले नंबर ऑफ मॉलिक्यूल लूजली बाउंडेड असतात. तर बेटा याच्यामध्ये असलेले जे आयटम्स आहेत, हे जे आयटम्स आहेत त्याला म्हणायचं आपण लूजली बाउंडेड. कशा असतात? त्याच्यामध्ये लूजली बाउंडेड असतात. म्हणजे यांच्यामध्ये जे आंतररेणुय आकर्षण असते, ज्याला आपण आंतररेणुय आकर्षण असतं, हे कमी असतं. याला मराठीमध्ये म्हणणार आपण आंतररेणुय जे काही आकर्षण आहे ते आकर्षण कसं असते बाळ? कमी असते. कसं असते? कमी असते. आणि यांचं आकर्षण कमी असल्यामुळे बाळांनो समजून घ्या, यांचं आकर्षण कमी असल्यामुळे याला काय असतो? व्हॉल्यूम असतो. काय असतो? याला व्हॉल्यूम असतो. बट हॅव नॉट अ शेप. याला शेप नसतो. याला हा याच्यामध्ये असलेला एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे काय बाळा समजून घ्या, याला आकारमान असतो, परंतु याला काय नसतो? शेप नसतो. म्हणजे आकार नसतो. आकार नसतो याचं कारण काय? तुम्ही जर याला पाहिलं असेल की तुम्ही जर एखादं पाणी घेतलं, त्या भांड्यामध्ये पाण्याला जर टाकलं तर ते पाणीचा आकार त्या भांड्यासारखा होतो. म्हणून याला आपण काय म्हटलं बाळ? इट हॅज अ व्हॉल्यूम बट नॉट हॅव अ शेप. त्याला शेप नसतो. म्हणजे त्याला आकारमान असतो परंतु त्याला आकारमान असतो परंतु आकार नसतो. ठीक आहे. ही त्यामध्ये असलेली एक महत्वाची कंडिशन आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा कंडिशन मध्ये हे त्यामध्ये असलेले काही महत्वाचे दोन पॉइंट आहेत. त्यानंतर जर आपण याला जमिनीवर जर टाकलं, तर जमिनीवर टाकल्यावर हा पसरतो. काय होतो बेटा? पसरतो. ऍक्च्युअली मध्ये हा पसरतो. पूर्ण जमिनीवर काय होतो? हा पसरतो. या प्रॉपर्टीला म्हणतो बेटा आपण जमिनीवर टाकल्यावर तो पसरतो. म्हणजे काय होतो? हा स्प्रेड होतो. म्हणजे याला आपण काय म्हणतो? फ्लुइडिटी असं म्हणतो. की आपण ऍक्च्युअल मध्ये लिक्विडला आपण फ्लुइड म्हणतो. लिक्विडला काय म्हणतो आपण? फ्लुइड असं म्हटलं जातं. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर याच्याबद्दल बोलू बेटा आपण की अजून जर याच्याबद्दल बोलण्याचं झालं तर याच्या आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बद्दल बोलू. आपण कशाबद्दल बोलणार? याच्या मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बद्दल बोलायचं आहे. तर द्रवणांक आणि उत्कलनांकाबद्दल बोलायचं जर झालं तर बघा की याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे आणि जो बॉइलिंग पॉइंट आहे हा कसा असतो बेटा? मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट इज अ लेस दॅन कोणापेक्षा? सॉलिड पेक्षा. लेस दॅन सॉलिड and higher than gas. गॅस पेक्षा कसा असतो? जास्त असतो. याचा अर्थ काय बेटा की याचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे, हा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे हा कसा असतो बेटा? कमी असतो. कमी असतो. कोणापेक्षा? कमी असतो. स्थायूंपेक्षा कमी असतो आणि वायूपेक्षा जास्त असतो. हा त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे बाळांनो. ठीक आहे. ह्या झाल्याच्या सगळ्या प्रॉपर्टी. पहिला प्रॉपर्टी आपण काय सांगितली की यामध्ये जे आयटम्स आहेत ते लूजली बाउंडेड असतात, एकदम फ्री असतात, थोडेसे फ्री असतात. ठीक आहे. त्यामुळे याला व्हॉल्यूम असतो पण शेप नसतो, याला साईज नसतो. म्हणजे याला आकारमान असतो परंतु आकार नसतो. तो जर जमिनीवर टाकला तो काय होतो? पसरतो, स्प्रेड होतो. जमिनीवर टाकल्यावर काय होतो? स्प्रेड होतो. आणि जमिनीवर टाकल्याच्या नंतर जर हा पसरत जर असेल
तर याला इंग्लिशमध्ये बेटा काय म्हणतो आपण, फ्लुइडिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. याला आपण म्हणतो प्रवाहिता असं म्हणतो. मराठीमध्ये याला म्हणणार आपण प्रवाहिता असं म्हटलं जातं. ठीक आहे, प्रवाहिता म्हणजे काय की जर तुम्ही एखाद्या कोणत्याही अशा द्रव्याला, अशा मटेरियलला जर तुम्ही जमिनीवर टाकलं आणि जर तो पसरत जर असेल, तो स्प्रेड जर होत असेल, त्या प्रोसेसला, त्या पॉइंटला, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार, फ्लुइडिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट लेस असतो, कोणापेक्षा, सॉलिडपेक्षा हायर असतो, कोणापेक्षा, गॅसपेक्षा. त्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो. हा कसा असतो, उच्च असतो बेटा. कोणापेक्षा, वायूपेक्षा जास्त आणि सॉलिडपेक्षा कमी. म्हणजे काय, स्थायूंपेक्षा कसा असतो, तो कमी असतो. ह्या त्यामध्ये असलेल्या काही महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, हे त्याचे काही असलेकडे आपल्याकडे गुणधर्म आहेत. त्यानंतर हा जो बेटा, हा जो कसा असतो, लेस कम्प्रेसिबल असतो. हा 5 नंबरची प्रॉपर्टी आहे. इट इज लेस कम्प्रेसिबल म्हणजे हा कमी संपडीय असतो. संपडीय म्हणजे दबत नाही बेटा लवकर. दाबतो जेव्हा आपण जेव्हा प्रेशर अप्लाय करणार, ठीक आहे, जेव्हा आपण त्यावर बाह्यतम बल प्रयुक्त करतो, बल प्रयुक्त केल्यावर हा लवकर दबत नाही. हा त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर असं वाटतं एक बिस्लरीची बॉटल घ्यायची, त्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये पाणी भरल्याच्या नंतर कंडिशन काय होते बघून घ्या. त्यामध्ये पाणी भरल्याच्या नंतर तुम्ही त्या बॉटलला दाबण्याचा प्रयत्न जर केला, ती बॉटल फुल पॅक भरायची एकदम, ती दबत नाही. का बरं? कारण की तो बेटा लेस कम्प्रेसिबल असतो, तो कमी कम्प्रेसिबल असतो. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर चला समोरच्या पॉइंटला जाऊ आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट नंबरचा मुद्दा आहे गॅस जे आहेत ना बेटा, तर यामध्ये असलेले नंबर ऑफ आयटम्स, काय बाळांनो, यामध्ये असलेले नंबर ऑफ आयटम हे डायरेक्ट एकदम फ्री असतात. कसे असतात? एकदम फ्री असतात. तर पहिला मुद्दा लिहू आपण की गॅस मध्ये आयटम जे आहेत, आयटम्स आर व्हेरी फ्री. आयटम्स आर व्हेरी फ्री इन नेचर. याच्यामध्ये असलेले जे काही ॲटम्स असतील बाळांनो, ते ॲटम एकदम फ्री असतात, ते मुक्त अवस्थेमध्ये असतात. कसे असतात? यामध्ये असलेले जे काही अणू आहेत, ते अणू एकदम मुक्त अवस्थेमध्ये असतात. मुक्त अवस्थेत असतात. यामध्ये असलेले जे काही अणू आहेत ते मुक्त अवस्थेत एकदम फ्री. त्यामध्ये कोणाचेही प्रेशर नसेल. लिक्विड मध्ये आपण पाहिले यामध्ये थोडेसे लूजली बाउंडेड असतात, पण इकडे एकदम मुक्त असतात. आणि हे मुक्त असल्यामुळे बेटा गॅस हॅव नॉट साइज, शेप और व्हॉल्यूम. नॉट साइज, त्यानंतर कॉमा, शेप अँड व्हॉल्यूम. याच्यापैकी याने काहीच नसते. ना त्याला आकारमान असते, ना त्याला आकार असतो. ठीक आहे, म्हणजे आपण लिहिणार बेटा वायूंना आकार व आकारमान नसतो. हा त्यामध्ये असलेला एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर वायूला कोणत्याही प्रकारचा आकारही नसतो आणि आकारमानही नसतो. हा त्यामध्ये असलेला महत्वाचा ही कंडिशन आहे. का बरं बेटा असं का? कारण की यांच्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सचं अंतर खूप जास्त असते. मराठीमध्ये आपण काय म्हणणार, वायूमधील 2 रेणूमधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते. ठीक आहे, पहिला काय झालं आपण बघा, द डिस्टन्स बिटवीन consecutive atom is more. म्हणजे काय, वायूमधील जे काही कण आहेत किंवा जे अणू आहेत यांच्यातील अंतर जास्त असते. ठीक आहे बेटा, अणूतील अंतर जास्त असते. अणूतील अंतर जे आहे ते जास्त असते. ठीक आहे, जास्त असल्यामुळे ते कोणत्या अवस्थेमध्ये असतात? मुक्त अवस्थेमध्ये असतात. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर रेणूमधील आकर्षित बल सर्वात कमी असतो बेटा. यामध्ये आपण अजून एक कंडिशन सांगू शकतो. काय बेटा, की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ व्हेरी लेस. हे सर्वात कमी असते बेटा. यांच्यामधील परस्परीय, ज्याला आपण म्हणूया काय म्हणू आपण, अंतररेणूय आकर्षण, याच्यामध्ये सर्वात खूप कमी असते. ठीक आहे, त्याला म्हणणार आपण अंतररेणूय अंतर खूप कमी असते. खूप
कमी असते, सर्वाधिक कमी असते बेटा. सर्वाधिक कमी म्हणजे कोणाकोणापेक्षा कमी, की याच्यामध्ये असलेले जे काही ॲटम्स आहे ते सर्वात कसे असतात बेटा, याच्यामध्ये कमी असतात. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बेटा समजून घ्या, याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की सर्वात जास्त सर्वात कमीत कमी यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट असतो. ठीक आहे बेटा, म्हणजे यांचा मेल्टिंग पॉईंट आणि जो काय बॉइलिंग पॉईंट आहे हा सर्वात कमी आहे. इज अ व्हेरी लेस म्हणजे आपण याचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा खूप कमी असतो. ठीक आहे, त्यानंतर हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आता याच्याबद्दल बोलू आपण की हा जो आहे हा कम्प्रेसिबल आहे का, या दाबू शकतो का आपण याला. तर हो बाळा, तुम्ही फुगा पाहिला असेल. फुगामध्ये ज्यावेळेस तुम्ही हवा भरता, ती हवा आहे, तो गॅस आहे, तो वायू आहे, तर फुग्याला तुम्ही दाबू शकता, तो दबतो बेटा. म्हणजे हा कसा आहे, कम्प्रेसिबल आहे. ठीक आहे ना. ठीक आहे, इट इज अ व्हेरी कम्प्रेसिबल. इट इज कम्प्रेसिबल. याला काय म्हणणार आपण, हा संपडीय असतो. म्हणजे हा दबतो इतक्या प्रमाणात, त्याला तुम्ही जितकं दाबसाल ना तितका तो काय होतो बाळ, दबत असतो. जितकं तुमच्यावर काय करणार, प्रेशर अप्लाय करणार, तितका त्याला आपण दाबत असतो. ठीक आहे, म्हणून आज आपण जर बघितलं घरी वापरत असलेला द्रवरूपी वायू, आपल्या घरामध्ये जो आपण एलपीजी गॅस वापरतो, तो एलपीजी गॅस कोणत्या याच्यामध्ये असतो बेटा, द्रव रूपामध्ये असतो. ठीक आहे, एलपीजी त्याला म्हणतो आपण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा कोणता, द्रव वायू रूपामध्ये असतो. याला आपण एलपीजी म्हणतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो आपल्या घरच्या सिलेंडर मध्ये आपण काय करत असतो, वापरत असतो. हा त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आणि म्हणून त्याला प्रेशराईज करून त्याला टाकीमध्ये काय केलं जातं, भरलं जातं. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे आहेत बेटा याच्यामध्ये. आज आपल्या ह्या कंडिशन याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, इकडे आपला लिक्विड झाला, इकडे आपला गॅसेस झालेला आहे. ठीक आहे, समोरच्या उद्याच्या क्लासमध्ये आपण अजून 2 कंडिशन शिकणार आहे, ज्याला आपण अयन वायू असं म्हणजे ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो, आणि अजून एक कंडिशन आपली ज्याला म्हणतो आपण बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट असं म्हटलं, ज्याला आपण बीईसी म्हणतो. ह्या दोन्ही कंडिशन आपण उद्याच्या क्लासमध्ये काय करणार बेटा, डिस्कस करणार आहे. जर तुम्हाला कोणती अडचण असेल, कोणती प्रॉब्लेम असेल बाळ, तर तुम्ही कमेंट करून मला सांगत जा. कारण की तुम्हाला आणि प्रॅक्टिस करा. जितकं तुम्ही याला रीडिंग करसाल तितकं तुमच्यासाठी सोपं होणार आहे. एकदम सोपं आहे बेटा. विज्ञान कोणत्याही प्रकारचा अवघड विषय नाही. का बेटा माहिती, कारण की